नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आण्याची स्पेशल आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही आमटी जुन्नर तालुक्यातील आणे गावात रंगनाथ स्वामींची यात्रा असते तेव्हा ही आमटी बनवली जाते। खूप मोठी असते ही यात्रा, खूप दूरवरनं लोक येतात ही आमटी खाण्यासाठी। फेमस आहे ही खूप। तर चला तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। तर इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली आहे। ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्या कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही चांगली शिजवून द्यायची। 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्याच्या। तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण आमटीसाठी कोणते कोणते मसाले लागतात ते पाहून घेऊयात। तर इथे मी थोडंसं कोकम घेतलंय, हे 5 मिनिट भिजत ठेवायचं पाण्यात। स्वच्छ धुवून घेतलंय। पाव चमचा हळद घेतली। हा मोठा चमचा गरम मसाला आहे, हा थोडा जास्त घालायचा, याने आमटी खूप छान होते। हा कुणाकडे नसेल तर आपले खडे मसाले जे असतात ते मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आणि तो मसाला घातला तरी चालेल। हाही गरम मसाला आहे, पण हा असा पुडीत भेटतो आणि हा वेगळा भेटतो सुट्टा। हा मोठा चमचा कांदा लसूण मसाला, हा मोठा चमचा गोडा मसाला, ही मिरची पावडर आहे 1 मोठा चमचा आणि ही धनेपूड मोठा चमचा आणि हा छोटासा गुळाचा खडा आहे।
5 ते 7 मिनिट मी मस्त उकळून घेतली आहे त्याला. कधी काही भाजीला नसेल किंवा असं वेगळं खाण्याचं मन असेल तर नक्की करून पहा ही आमटी. खूप छान होते. गरम गरम भाकरीसोबत आणि कांद्यासोबत खूप छान लागते ही. अगदी कमी साहित्यात होते. एवढं साहित्य तर प्रत्येकाच्या घरी असतं. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर गरमागरम भाकरी आणि हा ठेचलेला कांदा आणि आण्याची आमटी खूप छान लागते. मस्त चुरून खायची भाकरी आमटीसोबत. करून पहा आणि खाऊनही पहा. नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये केल्यावर. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा.